नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी स्कॉलरशिप परीक्षा यामधील पेपर 2 इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी यातील बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण या घटकावरील प्रश्न कशा प्रकारे प्रश्न या घटकावर विचारले जातात आणि प्रत्येक ह्या वर्गीकरणावर प्रत्येक पेपरमध्ये 1 ते 2 प्रश्न हमखास विचारले जातात। त्या प्रश्नांची तयारी आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। पहा, नवीन अभ्यासक्रमानुसार आपण या वर्गीकरण या घटकाला 10% भारांश दिलेला आहे। म्हणजे या वर्गीकरणावर हमखास प्रत्येक पेपरला हमखास याच्यावर प्रश्न 1 ते 2 प्रश्न विचारलेच जाणार। पहा आता, मार्गदर्शन। वर्गीकरण म्हणजे वेगवेगळे करणे। आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध वस्तूंचे त्यांच्यामध्ये असलेल्या साम्यामुळे गट बनवता येतात आणि अर्थातच साम्य नसलेली वस्तू वेगळी केली जाते। म्हणजे आपल्याला याच्यामध्ये 4 पर्याय दिले जातात आणि त्याच्यातला वेगळा पर्याय शोधायला सांगतात आपल्याला। तो आपण त्याच्या साम्यातून 3 वेगळे आणि 1 त्याच्यामधला वेगळा असतो तो वेगळा करायचा। अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात। वर्गीकरण हे किती प्रकारचं असतं तर वर्गीकरण हे शब्दसंग्रह, संख्या, आकृत्या, इंग्रजी अक्षरमाला, वर्णमाला इत्यादी प्रकारे आपल्याला या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात। आपण या व्हिडिओमध्ये वर्गीकरण 1 शब्दसंग्रह यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण अभ्यासणार आहोत। पहा, सविस्तर एक एक टॉपिक जर आपण अभ्यास केला तर आपल्याला व्यवस्थित आपला अभ्यास होणार आहे आणि आपण या परीक्षेची भीती आपल्या मनातून जाणार आहे। त्यांचं भारांश आणि त्या भारांशानुसार आपण त्याची तयारी करायला हवी। पहा, वर्गीकरण 1 शब्दसंग्रह। पहा, ओळख। या उपघटकामध्ये 4 शब्द दिलेले असतात। शब्दाच्या अनुषंगाने त्याचे स्वभाव, गुण लक्षात घेतल्यास त्यापैकी 3 शब्दामध्ये साम्य दिसून येते व 4था शब्द वेगळा असतो। पहा, इथे याच्यामध्ये काय काय येतात? गटात न बसणारा शब्द, शोधण्यासाठी पुरेशी शब्दसंपदा, भाषा, सामान्य विज्ञान, इतिहास, नागरिकशास्त्र या विषयाचा अभ्यास करावा लागतो। पहा, सामान्य ज्ञान, अनुभव, विश्वातील वस्तू, चालू घडामोडी, शाळेतील इतर विषयाचे ज्ञान, अवांतर वाचन असणे आवश्यक आहे। पहा, आता आपण स्वाध्याय पाहत आहोत। शब्दसंग्रह याचा नमुना प्रश्न पाहत आहोत। पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला, गटात न बसणारे पद ओळखा। पहिला आहे, पहिला प्रश्न पहिला, 1 मंगळ, 2 पृथ्वी, शुक्र आणि चंद्र। मग आपण ह्या 4 शब्दावर विचार करायचा आहे। प्रत्येक शब्दावर प्रत्येक पर्यायाचा विचार करून आपल्याला 4 मधून वेगळा असा पर्याय शोधायचा आहे। पहा, मंगळ, पृथ्वी आणि शुक्र हे ग्रह आहेत, परंतु चंद्र हा ग्रह नाही म्हणून हा वेगळा आहे। 4 नंबर चंद्र। पहा पुढे 2 नंबर, पारा, लोखंड, चांदी आणि जस्त। पारा हे लोखंड, चांदी आणि जस्त हे खनिजे आहेत, परंतु पारा हा द्रव स्वरूपातील आहे म्हणून खनिज आहे म्हणून पारा हा वेगळा आहे। 1 नंबर पारा। पुढचा आहे 3 नंबर, वाटाणा, हरभरा, मका आणि मटकी। वाटाणा, हरभरा आणि मटकी हे कडधान्य आहेत, परंतु मका हे कडधान्य नाही म्हणून मका हे वेगळं आहे। 4 नंबर आहे मुंगी, झुरळ, फुलपाखरू आणि चिमणी। पहा, याच्यामध्ये मुंगी, झुरळ आणि फुलपाखरू हे कीटक आहेत आणि चिमणी हा पक्षी आहे म्हणून हा 4 नंबर पर्याय वेगळा। पुढे आहे 5वं, मे, जून, जुलै, ऑगस्ट। यामध्ये मे, जुलै, ऑगस्ट हे 31 दिवसाचे महिने आहेत, परंतु जून हा 30 दिवसाचा महिना आहे म्हणून जून वेगळा आहे। 6 मधला
एक नोकर चाकर, धनधान्य, चढ उतार, गड किल्ले. पहा याच्यामध्ये नोकर चाकर, धनधान्य, गड किल्ले हे समानार्थी शब्द आहेत एकमेकांचे, परंतु चढ आणि उतार हा विरुद्धार्थी शब्दांचा पर्याय आहे, म्हणून हा पर्याय वेगळा आहे. 7वा आहे कोळसा, तांबे, लोखंड आणि चांदी. याच्यामध्ये कोळसा, तांबे, लोखंड आणि चांदी. कोळसा हा वेगळा आहे. कोळसा वेगळा आहे कारण तांबे, लोखंड, चांदी हे धातू आहेत, परंतु कोळसा हे खनिज आहे, म्हणून कोळसा वेगळा. पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न. बटाटा, सुरण, रताळी आणि पालक. पहा बटाटा, सुरण, रताळी हे सगळे जमिनीच्या खाली त्यांची वाढ होते, परंतु पालक हे पानाच्या स्वरूपात येतं, म्हणून पालक हा पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. पहा पंकज, सरोज, राजीव आणि भास्कर. पंकज, सरोज आणि राजीव हे कमळाचे समानार्थी शब्द आहे, परंतु भास्कर म्हणजे सूर्य याचा समानार्थी शब्द आहे, म्हणून भास्कर हा शब्द वेगळा आहे. पुढे आहे 10वा प्रश्न. इंदू, भानू, शशी आणि विधू. पहा इंदू, शशी आणि विधू हे चंद्राचे समानार्थी शब्द आहे, परंतु भानू हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे, म्हणून तो वेगळा आहे. पहा 11वा आहे खरे खोटे, वर खाली, गुण दोष आणि आनंद मोद. खरे खोटे, वर खाली, गुण दोष हे विरुद्ध अर्थाच्या जोड्या आहेत, परंतु आनंद मोद हे समानार्थी शब्दाची जोडी आहे, म्हणून ही वेगळी आहे. पुढे काही आपल्यासाठी सरावासाठी प्रश्न दिलेले ते आपण सोडवणार आहोत. स्वाध्याय 2.1. प्रश्न. गटात न बसणाऱ्या शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. एक आहे कान, नाक, हात, डोळे. याच्यामध्ये कान, नाक आणि डोळे हे ज्ञानेंद्रिय आहे, परंतु हात हे शरीराचे अवयव आहे, तो वेगळा आहे. 2 नंबर हे सर्व कान, नाक, डोळे ज्ञानेंद्रिय आहे, हे शरीराचा भाग आहे. दुसरा आहे झरा, तळे, ओढा, नदी. झरा, ओढा, नदी यामध्ये पाणी वाहते राहते, परंतु तळ्यामध्ये एका जागेवर स्थिर राहते, म्हणून तळे 2 नंबरचा वेगळा आहे. 3 नंबरचा प्रश्न आहे खो खो, लंगडी, कॅरम, कबड्डी. याच्यामध्ये एकदम सोपं आहे, हे सगळे मैदानी खेळ आहेत, परंतु कॅरम हा बैठा खेळ आहे, म्हणून तो वेगळा. पर्याय क्रमांक 4. नंतर, आता, आज, यापूर्वी. पहा आता, आज आणि यापूर्वी हे सर्व वर्तमान काळ दर्शवणारे शब्द आहेत, परंतु नंतर हे भविष्य काळ दर्शवणारा शब्द आहे. 5वा प्रश्न आहे एक आले, बटाटा, मुळा आणि सुरण. आले, बटाटा आणि सुरण हे खोड आहे, परंतु मुळा हे मूळ आहे, म्हणून तो वेगळा. पर्याय क्रमांक 3. 6वा प्रश्न आहे वर्षा, हेमंत, शिशिर आणि उन्हाळा. वर्षा, हेमंत आणि शिशिर हे मराठी ऋतू आहेत, परंतु उन्हाळा हा ऋतू नाही, म्हणून हा वेगळा आहे. पहा पुढे आहे 7वा प्रश्न. अंतराळ, आकाश, अवकाश आणि अंतरिक्ष. हा अंतराळ, अवकाश आणि अंतरिक्ष हे सगळे काय आहेत, वरती आकाशामध्ये आकाशाच्या पण वरती हे अंतराळ हे याचा ठाव ठिकाणा लागणारा असा खूप मोठा असा भाग आहे, परंतु आकाश म्हणजे ढग, मेघ, म्हणून हा शब्द वेगळा आहे. 8वा प्रश्न आहे सारंगी, सनई, सरोद आणि वीणा. सरोद, वीणा आणि सारंगी हे आपण हाताने वाजवतो, पण सनई आपण हे वायुवाद्य आहे आणि सारंगी, सरोद, वीणा हे तंतुवाद्य आहे, म्हणजे आपण ते हाताने वाजवतो. सनई मध्ये आपल्याला हवा भरावी लागते, म्हणून हे वायुवाद्य आहे. पहा 9वा आहे हत्ती, घोडा, हरिण आणि गरुड. याच्यामध्ये एकदम सोपं आहे 4 नंबरचं गरुड, कारण हे सर्व काय आहेत, प्राणी आहेत. गरुड आहे पक्षी आहे,
10वा प्रश्न आहे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा आणि गांधी जयंती. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती हे गुढीपाडवा हा वेगळा आहे, कारण हे तारखेनुसार येतात हे सण, आणि गुढीपाडवा हा याच्या इथे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती हे याच्या तारखेनुसार येतात. गुढीपाडवा हा तिथीनुसार येतो. गुढीपाडवा हा धार्मिक आहे आणि हा राष्ट्रीय सण आहेत. हे स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि गांधी हा धार्मिक सण, बाकीचे सगळे राष्ट्रीय सण म्हणून गुढीपाडवा वेगळा. 11वा प्रश्न आहे पागोटा, फेटा, धोतर आणि टोपी. हे सर्व टोपी, फेटा आणि पागोटे हे डोक्याला बांधणारे वस्त्र आहेत, परंतु धोतर आपण नेसतो म्हणून हे पर्याय क्रमांक 3 वेगळा आहे. 12वा प्रश्न आहे बदाम, काजू, अक्रोड, डाळिंब. डाळिंब हे फळ आहे म्हणून हे वेगळं. हे सुकामेवा आहे म्हणून डाळिंब वेगळं. 13 आहे छाती, हृदय, फुफ्फुस आणि जठर. हे आंतर इंद्रिय आहेत. छाती हे बाह्य इंद्रिय आहे म्हणून छाती वेगळं. 14 आहे सायकल, टांगा, मोटार, बैलगाडी. याच्यामध्ये मोटार याच्यासाठीच फक्त इंधन लागतं, बाकीच्यासाठी इंधन लागत नाही म्हणून मोटार वेगळा. पुढचा आहे हिंदी, मराठी, मालवणी, पंजाबी. पहा याच्यामध्ये हिंदी, मराठी, पंजाबी या राज्यभाषा आहेत, परंतु मालवणी ही बोली भाषा आहे म्हणून मालवणी वेगळी. 16 प्रश्न आहे जल, उदक, मोद आणि तोय. या पाण्याचे समानार्थी शब्द आहे, परंतु मोद हा आनंद याचा समानार्थी शब्द आहे म्हणून ते वेगळं. पुढे आहे पर्याय क्रमांक 3 वेगळा. 17वा प्रश्न आहे तांबडा, नारंगी, जांभळा आणि तपकिरी. तांबडा, नारंगी आणि जांभळा हे इंद्रधनुष्याचे रंग आहेत, परंतु त्यामध्ये तपकिरी नसतो म्हणून तपकिरी वेगळा. पुढे आहे 18वा प्रश्न आहे पुस्तक, दैनिक, मासिक आणि वही. याच्यामध्ये वही वेगळी आहे, कारण पुस्तक दैनिक हे वाचनासाठीच साहित्य आहे, परंतु वही हे लिहिण्यासाठीच साहित्य आहे म्हणून वही वेगळी. आहे वैशाख, आषाढ, श्रावण आणि वसंत. वैशाख, आषाढ, श्रावण हे मराठी महिने आहेत, पर वसंत हा मराठी ऋतू आहे म्हणून तो वेगळा आहे. दिवस, वर्ष, दिनदर्शिका आणि महिने. दिनदर्शिका हे कॅलेंडर आहे. दिवस आणि हे दिवस, वर्ष, महिना हे वर्षातले हे कालावधी आहे म्हणून दिनदर्शिका वेगळे. 21वा आहे लोहगड, राजगड, सिंहगड आणि विजयदुर्ग. विजयदुर्ग हा पाण्यातला किल्ला आहे, बाकीचे सगळे जमिनीवरचे किल्ले आहेत. पुढे आहे वन, कानन, कांचन, रान. कांचन म्हणजे सोनं आणि वन, कानन आणि रान म्हणजे वनाचे समानार्थी शब्द आहे. कानन म्हणजे सोने. 3 नंबरचा पर्याय कांचन वेगळा आहे. 23वा प्रश्न आहे नायलॉन, कॉटन, रेयॉन आणि टेरिलिन. याच्यामध्ये कॉटन हे नैसर्गिक धागा आहे. नायलॉन, रेयॉन, टेरिलॉन हे कृत्रिम धागे आहेत म्हणून कॉटन पर्याय क्रमांक 2 वेगळा. 24वा प्रश्न आहे ज्वारी, तीळ, करडई आणि शेंगदाणा. यामध्ये तीळ, करडई आणि शेंगदाणा याच्यापासून तेल पाडलं जातं, परंतु ज्वारीचं तेल होत नाही म्हणून ज्वारी वेगळी आहे. पर्याय क्रमांक 1. 25वा प्रश्न आहे सिंह, हरिण, गरुड आणि गिधाड. याच्यामध्ये हरिण हा वेगळा येईल, कारण हे सगळे हे प्राणी मांस भक्षक आहेत सगळे, परंतु हा हरिण मांस खात नाही, हे गवत खाते म्हणून हरिण वेगळं आहे. 26वा प्रश्न आहे आम्ही, सगळे, तू, ते. 5 सगळे, आम्ही, तू, ते हे सर्वनाम आहे. सगळे हे सर्वनाम नाही म्हणून ते वेगळं आहे. पुढे आहे 27वा प्रश्न कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, परीस. याच्यामध्ये आहे परीस हे कामधेनू, कल्पवृक्ष आणि चिंतामणी हे काल्पनिक इच्छा पूर्ण करणारे आहेत, परंतु परिसापासून परीस हा लोखंडाचे सोने बनवतो मग 4 नंबर वेगळा आहे. 28 पर्याय आहे नाशिक, उज्जैन, हरिद्वार आणि मथुरा. मथुरा वेगळा आहे, कारण नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार या ठिकाणी 12 वर्षाने महाकुंभमेळा होतो, परंतु इथं मथुरेला होत नाही म्हणून मथुरा वेगळा
आहे. 29वा प्रश्न आहे पंचकोन, षटकोन, वर्तुळ आणि चौकोन. पहा याला सर्वांना कोण आहेत परंतु वर्तुळाला कोण नसतात म्हणून वर्तुळ हा वेगळा आहे. 30वा प्रश्न आहे यजुर्वेद, आयुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. पहा याच्यामध्ये आहेत आयुर्वेद, हे सर्व वेद आहेत परंतु आयुर्वेद त्याच्यामध्ये नाहीये म्हणून आयुर्वेद वेगळा आहे. 31वा प्रश्न आहे गहू, तांदूळ, मका, हरभरा. पहा याच्यामध्ये मका हे एकदल धान्य आहे. गहू, तांदूळ, हरभरा हे त्याच्यामध्ये येणार नाही. पर्याय क्रमांक 3 मका. पहा 32वा प्रश्न व्यास, त्रिज्या, जीवा आणि कर्ण. पहा व्यास, त्रिज्या आणि जीवा हे वर्तुळाचेच भाग आहेत परंतु त्या कर्ण हा त्याचा भाग वर्तुळाचा भाग नाही म्हणून कर्ण वेगळा आहे. 33वा प्रश्न आहे मुंबई, कोलकाता, अहमदाबाद आणि चेन्नई. पहा याच्यामध्ये हे सर्व राजधानी आहेत. अहमदाबाद ही राजधानी नाही म्हणून 3 नंबर अहमदाबाद वेगळा आहे. 34वा प्रश्न आहे आईस्क्रीम, बर्फ, पाणी आणि वाफ. पहा याच्यामध्ये आईस्क्रीम वेगळं आहे. हे बर्फ, पाणी, वाफ पाण्याचे वेगवेगळे रूप आहेत परंतु आईस्क्रीम त्याचा मध्ये येत नाही म्हणून आईस्क्रीम वेगळी आहे. 35वा प्रश्न आहे सौर ऊर्जा, औष्णिक ऊर्जा, पवन ऊर्जा आणि बायोगॅस. औष्णिक ऊर्जा हे सर्व नॅचरल ऊर्जा आहेत परंतु औष्णिक ऊर्जा ही तयार केली जाते, कृत्रिम आहे म्हणून औष्णिक ऊर्जा वेगळी आहे. 36वा प्रश्न आहे घागर, मडके, नळ, टाकी. घागर, मटके, टाकीमध्ये पाणी साठवले जाते परंतु नळामध्ये पाणी साठवले जात नाही, वाहून जाते म्हणून नळ हा वेगळा आहे. 37वा प्रश्न आहे साखर, मीठ, तुरटी, वाळू. सर्व पदार्थ हे 3 विरघळणारे आहेत. वाळू पाण्यामध्ये विरघळत नाही. 38वा प्रश्न आहे भाऊ बहीण, आई वडील, काका काकी, मामा भाची. भाऊ बहीण, आई वडील, काका काकी हे विरुद्ध लिंगी शब्द आहे परंतु मामा आणि भाची, मामा मामी पाहिजे होती तर मामा भाची आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 वेगळा आहे. 39वा प्रश्न आहे कॉलरा, अतिसार, विषमज्वर आणि क्षय वेगळा आहे कारण कॉलरा, अतिसार आणि विषमज्वर हे दूषित पाण्यामुळे होणारे आजार आहेत परंतु क्षय हा दूषित पाण्याने होणारा आजार नाही म्हणून 4 नंबर क्षय. 40वा प्रश्न आहे ओव्हन, फ्रीज, शेगडी आणि चूल. पहा ओव्हन, फ्रीज, शेगडी आणि चूल. पहा याच्यामध्ये फ्रीज सर्व अन्न गरम करणारे, ओव्हन, शेगडी आणि चूल अन्न गरम करणारे वस्तू आहेत परंतु फ्रीज हे थंड करणारे आहे म्हणून फ्रीज वेगळा आहे. 41वा प्रश्न आहे मफलर, कानटोपी, रेनकोट आणि स्वेटर. याच्यामध्ये मफलर, कानटोपी, स्वेटर हिवाळ्यात वापरतात परंतु रेनकोट हा पावसाळ्यात वापरला जातो म्हणून रेनकोट वेगळा आहे. 42वा प्रश्न आहे दिमाग, तोरण, शान आणि रुबाब. दिमाग, शान, रुबाब हे समानार्थी शब्द आहे. त्याच्यामध्ये तोरण ही वस्तू आहे म्हणून 2 नंबर पर्याय तोरण वेगळा आहे. 43वा प्रश्न आहे मोदक, पुरणपोळी, इडली आणि डोसा. मोदक, इडली, डोसा हे तांदळाचे पदार्थ आहेत परंतु पुरणपोळी ही तांदळाची नाही म्हणून पुरणपोळी वेगळी. 44वा प्रश्न आहे ऑस्ट्रेलिया, आशिया, अर्जेंटिना आणि आफ्रिका. याच्यामध्ये वेगळा आहे 3 अर्जेंटिना कारण ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिका हे खंड आहेत. अर्जेंटिना हा देश आहे म्हणून तो वेगळा आहे. पुढे आहे 45वा प्रश्न शिंगरू, कोकरू, करडू आणि कांगारू. शिंगरू, कोकरू आणि करडू हे त्या प्राण्यांच्या पिल्लांना म्हटले जाते परंतु कांगारू हा वेगळा प्राणी आहे म्हणून 4 नंबर कांगारू वेगळा